शुभविवाह या मालिकेच्या 3 ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे स्टोर रूम मध्ये धुपाची आरती करत आता इकडे पौर्णिमा रघु काकांना मारण्याचा प्लॅन करत असते। पौर्णिमा धुपाची आरती करता करता पौर्णिमा गायब होते आणि त्या ठिकाणी येते ती मात्र आता इकडे लगेचच आलेली असते रागिणी। रागिणीला बघून आता इकडे रघु काका घाबरतात। रघु काका घाबरल्यावरती रागिणी म्हणते काही नाही, तुझं शुद्धीकरण करते असं म्हणत त्याच्यावरती धुपाची आरती फिरवत रागिणी सांगते तुझ्या मेंदूमध्ये खूप सारे किडे झालेत ना, प्रामाणिकपणाचे किडे, आणि ते किडे शुद्ध करण्यासाठी ही धुपारती करायलाच पाहिजे। काय बोल, ही सगळी प्लॅनिंग तुझं होतं ना? म्हणजे आज पूजा करायची जेणेकरून भूमीला सगळं सत्य आठवेल, हे सगळं प्लॅनिंग तुझं होतं ना? तू केलं होतंस ना सगळं, आणि या सगळ्याची तुला शिक्षा दिल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही रघु, इमानी कुत्र्या असं म्हणत आता रागिणी त्याच्यावरती चालून जाते, त्याला मारण्याचा प्रयत्न करते। तोपर्यंत इकडे आता सगळी पूजेची तयारी चालू असते। भूमी मानसीला हे केलंस का, ते केलंस का, किंवा ही केळीची पानं 2 ह्याच्यात काप, त्याला एका साईडने शिरा काढून घे, मी साबुदाण्याची खीर करते, साखरच संपलेली आहे। यावरती मानसी म्हणते सांग तुझ्या बहिणीला साखर आणायला। यावरती भूमी सांगते नको नको, तिला धुपारतीच देऊ दे, कारण आज साखर मागितली ना तर नैवेद्य 2 दिवसानंतर होईल, मी पटकन जाऊन स्टोर रूम मधून साखर काढून घेते। असं म्हणत आता भूमी स्टोर रूमच्या कपाटामध्ये असलेल्या वाण सामानामधली साखर काढण्यासाठी निघून जाते। तिकडे मानसीचं किचन मध्ये काम चालू असतं। आता भूमी स्टोर रूम मध्ये चालले हे पौर्णिमा आणि आता इकडे अभिजित पाहतात। अभिजित ते पाहतो आणि स्टोर रूम मध्ये तर आई आणि रघु काका आहेत। त्यांच्या गोष्टी जर का भूमीने ऐकल्या तर खूप मोठी गडबड होईल, काय करू असा विचार करत आता मात्र इकडे अभिजित भूमीचा पाठलाग करतो। तोपर्यंत रागिणी सांगते तुला काय वाटलं मी त्या दोघांना असं तसं सोडेन का? तर रघु काका म्हणतो हे बघा आता सगळं ठीक आहे ना, मालकीणबाईंना काही आठवत नाहीये तुमच्याबद्दल, आणि आकाश बाबा तुम्हाला आईसारखं मानतात, तर तुम्ही त्यांच्या जीवावरती उठू नका, त्यांना त्रास देऊ नका, सोडून द्या बरं त्यांना। यावरती रागिणी म्हणते अच्छा, म्हणजे इमानी कुत्र्या तू आता मला सांगणार काय की भूमी आणि आकाशला काय करायचं ते? तू मला अजिबात काही सांगू नकोस, मला जे करायचं तेच मी करणार असं म्हणत चिडलेली रागिणी रघु काकांच्या अंगावरती धावून जाते। तोपर्यंत भूमी स्टोर रूम मध्ये आलेली असते। तोपर्यंत भूमीला स्टोर रूम मध्ये पाठलाग करत अभिजित पण मागे येतो। इकडे रघु नको नको असं म्हणत रघु आता माफी मागत असतो, पण तोपर्यंत रागिणी त्याच्यावरती वार करते, रघुला धाडकन खाली पडते आणि आज तुझी काही खैर नाही, आज या सगळ्यामध्ये मी तुला सोडणार नाही असं म्हणत रघुची कॉलर धरते आणि रघुला दणक्यात खाली आपटते। तोपर्यंत भूमीला आवाज येतो। कसला आवाज हा? साखर काढायला आलेल्या भूमीला आवाज आल्यावरती ती त्या दिशेने जायला निघते। तोपर्यंत तिकडे आता येतो तो म्हणजे अभिजित येतो आणि तो भूमीच्या अंगावरती ते कबर्ड टाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून भूमी आत जाऊ नये। भूमीच्या अंगावरती ते कबर्ड पडायला लागतं, भूमी खाली कोसळते, तिच्या डोक्याला मार लागतो आणि आता हा आवाज ऐकून आकाश तिकडे येतो आणि तोपर्यंत इकडे रघु काका, अभिजित आणि रागिणी असतात। तोपर्यंत भूमीचा आवाज ऐकून आकाश भूमी असं म्हणत धावत येतो आणि आत्या काय झालं? रघुला तोंड बंद करण्याचा इशारा देऊन रागिणी चांगलंच दटावते। यावरती आता अभिजितने हिला वाचवलं, अरे कपाटीच्या अंगावरती पडत होतं, त्या धक्क्याने ती घाबरली, मी इकडे येतच होतो आणि पाहिलं तर काय म्हणून मी कपाट ढकललं, पण तिला खूप मोठा धक्का बसलाय असं म्हटल्यावर ती सगळेजण धावत पळत भूमीला घेऊन बेडरूम मध्ये जातात। डॉक्टरांना बोलवलं जातं आणि भूमीवरती उपचार चालू होतात। आकाश मात्र खूपच पॅनिक होतो, करायला काय गेलो आणि झालं काय? तोपर्यंत डॉक्टर येतात, भूमीला चेक करतात आणि आता ते सांगतात की मला असं वाटते की त्यांना ना थोडा आघात झालाय, मी त्यांना इंजेक्शन देते। इंजेक्शन दिल्यावरती 5 ते 6 तास त्यांना खूप छान झोप येईल, झोप आल्यावरती मग उठतील ना तेव्हा त्या फ्रेश होतील। यावरती भूमी म्हणते नाही, मला असं कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन नको आहे, कारण आमच्या घरामध्ये देवपूजा आहे, देवपूजेला जर मीच झोपून राहिले तर कसं होईल? मला झोपायचं नाहीये, आकाश सांग ना तू या सगळ्यामध्ये, मला झोपायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आकाश म्हणतो भूमी ऐक, मी तुला एक गोष्ट सांगू का? पूजा आहे ना पुढचा सोमवार आहे, त्या सोमवारी पण होऊ शकते, पण या वेळेला तुला आता स्वतःची तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे। आजी म्हणते हो बाळा, म्हणजे कसं आहे तू स्वतःच्या तब्येतीची आत्ता नाही काळजी घेतलीस तर तुलाच त्रास होईल, त्यामुळे मी तुला परवानगी देणार नाही पूजा करण्याची, तू आता स्वतःची तब्येत सांभाळ
असं म्हणत आजी सुद्धा भूमीला समजावून सांगते आणि त्यावेळेला सगळ्यांचंच ठरतं की आजची पूजा आपण कॅन्सल करूया किंवा काहीतरी वेगळा प्लॅन करूया, भूमी ही पूजा करणार नाही. रागिणी विचार करते, तुला काय वाटतं, तू या सगळ्यामध्ये मला अडकवू शकशील का? पण भूमी, तुला माहित नाहीये, तू या खेळात अजूनही प्यादी आहेस. असं म्हणत रागिणी म्हणते, आकाश तू एक काम कर, तू न भूमीजवळ थांब, भूमीची तब्येत जरा अस्वस्थ आहे ना, मला असं वाटतंय तू जरा थांब. असं म्हटल्यावरती आता डॉक्टर निघून जातात, भूमीला झोपी जाते. तोपर्यंत आजी म्हणते, काय रे आकाश, हे सगळं मुद्दाम केलं असेल का? कारण आपल्या स्टोर रूम मध्ये कपाट असं खाली का पडेल? यावरती आकाश म्हणतो, नाही ग आजी, मला नाही वाटत कोणी हे मुद्दाम केलं असेल. म्हणजे अभिजित सांगतोय ना, ती स्टोर रूम मध्ये गेली, त्या कपाटाचा खूर पण निघालेला होता, ती तर साखर काढायला गेली होती. मग कुणाला माहिती असणार आहे की ती आयत्या वेळेला स्टोर रूम मध्ये जाणार आहे म्हणून मुद्दाम करायला? अगं मुद्दाम ना, ही चुकूनच झाले. हे अभिजित म्हणतो ना, त्याचा खूर निघाला होता, ते दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता रागिणी विचार करते, काहीही घडलं तरी आजच्या पूजेला पौर्णिमा आणि आता अभिजित हे दोघंच बसणार. त्यावरती आता रघुकाकांना मात्र आठवतं की आकाश बाबा, तुम्ही म्हणताय हा घातपात नाहीये, पण हा घातपातच आहे, रागिणीबाई साहेबांनी केलेला हा घातपात आहे. असं म्हणत रघुकाका मनातल्या मनात आतापर्यंत झालेले सगळे घातपात विचार करत असतात आणि कधी ही बाई सुधारणार, कधी या दोघांना सुखाने जगून देणार, असा मनात विचार करत त्यांना खूप अस्वस्थ होतं. तोपर्यंत पौर्णिमा शाबासकी घेण्यासाठी रागिणीकडे येते आणि काय आई, मी मस्त काम केलं ना? यावरती रागिणी म्हणते, हो ग बाई हो, तुला आता सगळ्यांच्या समोरच शाबासकी देते, जेणेकरून तुझा ना सगळ्यांच्या समोर कौतुक सोहळाच करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अभिजित म्हणतो, हो आई, आज तर एकदम कमालच झाली. म्हणजे आजपर्यंत आपले कित्येक प्लॅन फेल गेले होते, पण आज कित्येक दिवसांनी आपल्याला जे हवे ना तेच घडलेलं आहे. यावरती रागिणी म्हणते, हो पण हे सगळं घडलंय ते तुझ्यामुळे. यावरती पौर्णिमा म्हणते, हो हो, पण मी स्टोर रूम मध्ये रघुकाका आहे ते सांगितलं होतं ना. रागिणी म्हणते, हो ग, तुझ्यामुळे आज तुम्हाला दोघांना माझ्याकडून गिफ्ट मिळणार आहे. आजच्या पूजेला भूमी आणि आकाश हे दोघं जण नाही बसणार, तर आजच्या पूजेला तुम्ही दोघांनी बसायचं आहे, हा मान मी तुम्हाला मिळवून देणार आहे. असं म्हणत रागिणी या दोघांना हरभऱ्याच्या झाडावरती चढवते आणि तिला वाटतं चला माझा प्लॅन यशस्वी झालाय. पण मूर्ख रागिणीला माहित नसतं की तिच्यावरती सुद्धा प्लॅन करणारा बसलेला असतो आणि त्याचे प्लॅन मात्र कोणाला समजत नसतात. ही दोघं जण खुश असतात की आज आपण पूजेला बसायचं. आणि आता अभिजितला पौर्णिमा म्हणते, खरंच आज आपण कमाल केली. रागिणी म्हणते, आज तू मला वाचवलेस अभिजित, माझ्यावरती हे तुझं उधार राहिलं. तोपर्यंत इकडे आकाश अस्वस्थ असतो. आजी, मी भूमीसाठी काही करण्याचा प्रयत्न केला की तो प्रयत्न फेल का जातो? मला खरंच भूमीची खूप काळजी वाटते. का असं होतं? म्हणजे मी काहीही करायला गेलो तरी सुद्धा ते प्रयत्नच नाही होत यशस्वी. यावरती अथर्व म्हणतो, आकाश तू काळजी करू नकोस, होईल सगळं. तितक्यात तिथे येतो तो म्हणजे आता प्रशांत. प्रशांत म्हणतो, काय झालं? मी पूजेसाठी आलो आहे, आज श्रावणी सोमवारची पूजन आहे ना, मला तुम्ही कळवलं होतं ना, आणि त्यासाठी मी आलेलो आहे. असे का तुम्ही सगळेजण शांत? असं म्हणत आता मात्र इकडे तो सगळ्यांना विचारायला लागतो. त्यावरती घडलेली घटना त्याला प्रशांत सांगतो आणि त्यावरती इकडे आता घाबरतो. प्रशांत म्हणतो, काय झालं ताईला? यावरती अथर्व म्हणतो, अरे काही नाही, थोडंसं लागले. आकाश म्हणतो, नाही थोडं खरचटलंय, पण ती जरा झोपले. प्रशांत म्हणतो, ते काही नाही, मी जाऊन तिला बघून येतो. म्हणून प्रशांत धावत पळत भूमीच्या रूम मध्ये भूमीला पाहायला येतो. आणि आता इकडे सगळेच जण वाट पाहत असतात, ते म्हणजे आता पूजा कॅन्सल करण्याची. आजी सांगत असते, हे बघ बाळा, आपण एक काम करूया, आपण न गुरुजींना कळवूया का? तितक्यात रागिणी खाली येते आणि आकाश बाळा, मला तुझं दुःख समजतंय, हे बघ तू ना असा उदास बसून राहू नकोस, तर भूमीची काळजी कोण घेणार? आकाश रागिणी आत्याला मिठी मारतो आणि आत्या, माझ्यासोबत का होतं असं? मी कोणतंही नियोजन केलं तर ते नियोजन पूर्णपणे होत का नाही? भूमीला बरं करण्यासाठी मी कित्येक वेळा प्रयत्न करतोय, पण प्रत्येक प्रयत्न फेल का जातोय? आत्या असं का होतंय? असं म्हणत बिचारा आकाश जिने मारलंय तिलाच विचारण्याचा प्रयत्न करत असतो. रागिणी म्हणते, मला सुद्धा कळत नाही बाळा की नियती तुमच्या मागे हे असे हात धुवून का बरं लागलेली आहे? मला काही कळतच नाहीये.
काही चांगलं तुमच्या आयुष्यात घडतच नाहीये. रागिणी मुद्दाम नाटक करत असताना इकडे आता रामकृष्ण हरी असं म्हणत गुरुजींची एंट्री झालेली असते. गुरुजी आपल्या अनुयायांसोबत आलेले असतात, ते म्हणजे आता पूजा घालण्यासाठी. आणि खरं तर पूजा आकाशने कॅन्सल करायची ठरवली असते, पण रागिणीला पूजा आता अभिजित आणि पौर्णिमा यांच्या हातून घडवायची असते. गुरुजींची वाट पाहत असताना आता मात्र इकडे रागिणी पौर्णिमाला इशारा करते आणि ती सांगते सज्ज राहा, आणि रागिणी त्यांचं स्वागत करते. त्यानंतर सगळं त्यांचे पाय वगैरे पौर्णिमा धुते, त्यांची आरती करून त्यांना आतमध्ये घेते. गुरुजी आतमध्ये येतात त्यावेळेला आकाश म्हणतो, गुरुजी खरं तर आम्ही आज ना श्रावणी सोमवारचं पूजन घेतलं होतं, पण तरी माझ्या बायकोची थोडी तब्येत बिघडली. पूजेला मी आणि माझी बायको बसणार होतो, पण अचानकपणे तिला घेरी आल्यामुळे तिच्या डोक्याला लागले. ती सध्या आराम करते, त्यामुळे मला नाही वाटत की ही पूजा मी आणि माझी बायको करू शकतो. असं म्हणत आता मात्र आकाश घडलेली घटना सगळी सांगत असतो आणि आता पूजेचं कसं काय असं विचारत असतो. गुरुजी मात्र या सगळ्यामध्ये विचार करत असतात की काहीतरी सोल्युशन काढावं. तितक्यात तिथे आता मात्र रघु काका, प्रशांत, मानसी आणि भूमी येते. भूमी सांगते जर का भक्ताची इच्छाशक्ती जबरदस्त असेल ना तर देव सुद्धा त्याच्या पाठीशी धावून येतो. आकाश तू काळजी करू नकोस, मी ठीक आहे आणि हे पूजन होणार म्हणजे होणार. माझी भक्ती अतूट आहे. असं म्हणत भूमी आता इकडे खाली येते. भूमीला पाहून आकाश आजीला खूप आनंद होतो, तर रागिणी, अभिजित, पौर्णिमा यांची सगळी स्वप्न धुळीला मिळतात. काय विचार केला होता आणि काय घडलं असं करत ते दोघं जण खूपच अस्वस्थ असतात. पण भूमी मात्र आता एकदम ठामपणे खाली एक एक पाऊल टाकत येते आणि आता पूजन चालू होतं. छानपैकी इकडे आता श्रावणी सोमवारचं पूजन चालू होतं आणि हा श्रावणी सोमवार आकाशला फळणार असतो. छानपैकी पूजन चालू होतं आणि गुरुजी त्यावेळेला कथा सांगतात. ही कथा सांगताना जी कथा आकाशने सांगितलेली असते तीच कथा सांगतात की दोघं राजा राणी खूप छान राज्य करत होते. आपापल्या संसारात ते सुखी होते, पण एके दिवशी काळाचा घात झाला, त्यांच्यावरती आघात झाला. आकाश भूमीला तिचीच घटना आठवायला लागते. कशा पद्धतीने तिच्यावरती आघात झाला, कशा पद्धतीने ती आणि आकाश एकत्र राहत होते. चाळीमध्ये असताना दोघं जण सुखाने होते. बोट ब्लास्ट घडला आणि भूमी अचानकपणे आकाशला म्हणते, आकाश मला आठवतंय ही तर आपलीच गोष्ट आहे. आता हे ऐकल्यावरती आकाशला कळतं की भूमीला सगळं आठवलंय. आकाशला आनंद झाला तरी रागिणीचे चेहरा मात्र पडतो. आता भूमीची स्मृती परत आल्यामुळे मालिकेमध्ये जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट येणार आहे.